चला मॅच आपण सुरू करूयात. तारक वर्सेस तुळसन अशी लढत. सलामीची जोडी आपण पाहतो. एका बाजूला विशाल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर निलेश. पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय निलेशजी साहेब आपल्याला स्ट्रायकर रेडला पाहायला मिळतात. पहिला बॉल 3 षटकांचं क्रिकेट. हो 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 फटका पाहू शकाल. अप्रतिम स्ट्रोक पहिल्याच बॉल वरती दाखवलं प्रत्युत्तर आणि 6 धावे आलाय. निलेशांच्या बॅटमधून हा षटकार. एखादा चोर सापडावा आणि चोराला बेदम मारावं असा हा बॉल वरती अप्रतिम षटकार आपल्याला निलेश साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पोलीस असताना पोलीस दलामध्ये कार्यरत असताना क्रिकेटवरची आवड त्यांची कमी झालेली नाहीये. हो 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 यू मिस. I feel definitely hit. Furniture destroy फलंदाज स्क्रीन बोर्ड. दांडी झाली गोल. फलंदाज होईल बाद. अप्रतिम बॉल. काय बॉल हाताला या गोलंदाजाने. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. एक बॉल षटकार. दुसऱ्या बॉलवरती लगेच विकेट. इथे लाकूड तोडण्याचं काम केलं गोलंदाजाने. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. अक्षरशः यष्ट्या वाकवल्यात आणि फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर आपण पाहतोय अनिकेत आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती 6 आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. पुन्हा नवीन बॅटर. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथे कट शॉट. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगला बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस. एकच धाव मिळेल. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे. टोटल धावसंख्या धावफलकावरती 8. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे पाहायला गेलं तर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. बारा धावा धावफलकावरती. शेवटचा महत्वपूर्ण बॉल. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती आहेत. पुण्याचा चांगला स्ट्रोक पॉईंटच्या क्षेत्रात निवडलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. 13 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. 1 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक सुशांतच्या माध्यमातून हाताळलं. पहिल्या बॉलवरती षटकारला. त्यानंतर निलेशांची विकेट. त्यानंतर पाहिलं गेलं तर 7 धावा खर्च केल्या गेल्या. टोटल 13 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. दुसरं षटक आणि आता विशाल मोरे पहिल्यांदा स्ट्रायकर रेडला पाहायला मिळालेत. मागल्या वर्षी आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये हा खेळाडू होता. फायटर जेट आहे खरं तर कराड क्रिकेट असोसिएशनचा. नेहमीच फाईट करत राहतो. कोणताही संघ समोर आहे हे पाहत नाही. नेहमी लढवय्या खेळाडू म्हणून या खेळाडूकडे आपण पाहतोय. फायटर जेट ऑफ कराड क्रिकेट असोसिएशन मनापा लागेल या खेळाडूला. चांगला खेळ सातत्याने तो करतो हा खेळाडू. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकर रेडला. पहिला बॉल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. इथे पाहिलं गेलं तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला पाठवून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर येतोय. इट्स हाय आणि हँडसम षटकार.
पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक याही बॉलवरती. वनडी एकच मिळेल या बॉलवरती. एका धावेने धावफलक पुढे. टोटल धावा धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती. वीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगले बॅटिंग करता पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल धाव. चांगले स्ट्रोक विशालच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. अप्रतिम बॅटिंग. पुन्हा एकदा पहा. रात्री 2 वाजता उठवलं आणि हे बॉल टाकले तर विशालच्या माध्यमातून एकच उत्तर येईल, ते म्हणजे षटकार, षटकार आणि षटकार. तेच पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवरती 6, दुसऱ्या बॉलवरती 6च होता पण गोशांकी चित्र 1 मिळाली. तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर 6 अप्रतिम षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणजेच 3 बॉलवरती आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 अप्रतिम फटके आपल्याला विशाल मोरेच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. टोटल आतापर्यंत 13 धावा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळाले. 3 बॉलमध्ये 26 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. हॉट शॉट. काय बॅटिंग केली या खेळाडूने. तिसरा अप्रतिम षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग. आपल्या नावाचा दबदबा या मैदानावरती. फायटर जेट का म्हणलं जातं याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवलं या खेळाडूने. लढवय्या खेळाडू. निकाल काय लागतो हे पाहिलं जात नाही, पण सातत्यानं या खेळाडूच्या नशिबी संघर्ष पाहायला मिळाला. अलीकडच्या काळामध्ये तोसन संघाचा विचार केला तर नामवंत संघांच्या यादीमध्ये याही संघांचं नाव आपण जरूर घ्यावं लागेल असा हा संघ. कारण कोणत्या क्षणी कोणत्या संघाला पराभूत करेल याचा नेम नाही, असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. बॉल भरपूर उंच गेलाय. उंची जास्त, अंतर कमी. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. नो मॅच लँड मध्ये बॉल अदल. तू लांब थांब आपला. 35 धावा. पुन्हा खराब गोलंदाजी. वाईट बॉलचा कॉल पथनच्या माध्यमातून आणि वाईट +1 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. 2 धाब्याने धावफलक 36 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. महागडे षटक. यानंतर होणारी मॅच धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी विरुद्ध शिवप्रेमी स्पोर्ट्स साई शिरंबे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय उमेश जाधव साहेबांचा शुभागमन इथे आपल्याला पाहायला मिळतं.
आपलंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 धावा धावफलकावरती अडवताना पाहायला मिळतील. पुण्याचा चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपला बॉल पर्यंत पोहोचेल. आणि आता इथे पाहिलं गेलं तर सिंगल धाब्याने धावफलक पुढे. टोटल धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 40 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं महत्वपूर्ण षटक कोणता गोलंदाज वापरला जाईल? तारुक टीमच्या माध्यमातून विशाल मोरेने मारलेले 3 अप्रतिम षटकार. त्यानंतर एक कॅच मिस झालेला पाहायला मिळाला. त्यानंतर जर पाहायला गेलं तर सिंगल डबलच्या माध्यमातून मॅच पुढे झाली आहे. आता इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 40 धावा धावफलकावरती आहेत. अनेक स्लाइड सकाळपासून आपण पाहिलेत. अनेक स्लाइड ओम साई MTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून अनेक स्लाइड्स टिपले गेलेले आहेत आजच्या दिवसामध्ये. त्यामुळे जर त्यांनी रील्स व्हायरल केली तर अनेक स्लाइड्स अशा असतील ज्या भरपूर साऱ्या व्हायरल होऊ शकतील. पुन्हा एक चांगला स्ट्रोक. इथे एकच धाव मिळते विशाल मोरे. अगदी पाहिलं गेलं तर सातत्याने कमिटीला तोट्यामध्ये टाकण्याचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. बॉल सातत्याने डिपॉझिट केले जात आहेत. या FIR नोंदवावी लागेल सानपाडा पोलीस स्टेशनला या बॉलची. असे फटके त्याच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. यस, आपण पाहू शकाल आणखीन एक दर्जेदार खेळाडू KTPL 3.0चा मानकरी सन्माननीय स्वप्नीलजी देवंगे साहेबांचा शुभागमन इथे होताना पाहायला मिळते. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चला टॉस करूयात आपण. आयोजन कमिटी दिलीप जाधव साहेब, आपण टॉस करून घ्यायचं प्लीज. चला टॉस करा आयोजन कमिटी, लगेच विनंती आहे. 47 धावा धावफलकावरती आहेत. भरपूर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. सर्वाधिक धावसंख्या होईल की काय असं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतंय. पुन्हा एक चांगला स्ट्रोक. हाही बॉल सीमारेषा पार. मिळतील धाबा 6. येतोय षटकार. बघतोयस काय रागानं षटकार मारलाय वाघानं. अप्रतिम षटकार पाहायला मिळतो विशाल मोरेच्या माध्यमातून. पुण्याचा चांगला स्ट्रोक. पुन्हा एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतो. एकच धाव, दुसऱ्या 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धाब्याने धावफलक पुढे. 55 धावा. 59 धावसंख्या करतात. टोटल धावसंख्या आपण पाहिली आहे पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर एकच धाव मिळते. 56 धावसंख्येवरती धावफलक. 6 धाबांची अजूनही पाहायला गेलं तर आव्हानात्मक धावसंख्या 56 झालेली पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवल्या जातील? पुण्याचा चांगला स्ट्रोक. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 62. जिंकण्यासाठी 63 धाबांची गरज असेल. विशाल मोरे अप्रतिम बॅटिंग. वैयक्तिक धावसंख्या विशालच्या माध्यमातून बनवली गेली. 12 बॉल 44 धावा. अगदी अर्धशतकाच्या उंबरट्यावरती हा खेळाडू होता. इनिंग समाप्तीचा इशारा पंचांचा आलाय. 62 धाबा धावफलकावरती आहेत. 63 धाबांचा पाठलाग करायचा टीम तारुक या संघाला. चला पुढील मॅचचा टॉस झालेला आहे. निर्णय लगेच कळवायचा प्लीज. गोटेवाडी गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय अनिल जाधव साहेबांचं शुभागमन आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज युवा खेळाडूंच्या पाठीमागे मोलाचं सहकार्य त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा सन्माननीय अनिलजी जाधव साहेब
आपलंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय सुरेश जाधव साहेब आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर दत्तात्रय शेंडगे साहेब यांचंही शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आपलंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून या स्पर्धेच्या दरम्यान बजरंग चषक 2025 या स्पर्धेच्या दरम्यान आपलं आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज युवकांना पाठबळ देण्याचं काम या तिन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून केलं गेलं. कारण आज कोणतीही स्पर्धा पार पाडणं म्हणजे सोपं नाही आहे. आज तुमच्यासारखे व्यक्तिमत्वाची साथ खंबीरपणे आयोजकांना मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि ती साथ आज सरपंच साहेब असतील, त्याच्यासोबत आलेले सुरेश जाधव साहेब असतील, दत्तात्रय शेंडगे साहेब असतील, यांची साथ या आयोजन कमिटीला मिळालेली आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि त्यामध्ये आज पाहिलं गेलं तर या स्पर्धेच्या दरम्यान ते उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. चला आपण मॅच सुरू करूयात. जिंकण्यासाठी 63 धाबांचा पाठलाग करायचा. सुदर्शन भाई ना 63 धाबांचा पाठलाग करायचा. 63 धाबांचा पाठलाग करत असताना सलामीची जोड आपण तारुक टीमच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर सुशांत विशेष स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकर एंडचा विचार केला तर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती निलेश PSI साहेब आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा व्यक्तिमत्व आज क्रिकेट पासून दूर गेलेला नाहीये. सातत्यानं क्रिकेट वरती असलेलं प्रेम त्यांच्या माध्यमातून आज तारुक गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळत असताना आपण निलेश साहेबांना पाहतो. त्याचबरोबर मार्गदर्शक सर्जरा वीर मामा सुद्धा इन ऍक्शन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहत आहेत. युवा खेळाडू आपण पाहायला गेलं तर अनेक तारुक संघामध्ये पहिला बॉल आपल्याला पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून एका धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरा बॉल पाहायला मिळाला, दिशाहीन बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल हाताला गेला, पंचांच्या माध्यमातून दंडित केलं गेलं. अतिरिक्त एका धाब्याने धावफलक पुढे. या धावांवरती कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं आणि धाबा कंट्रोल नाही केलं तर तुम्हाला पराभव सुद्धा पत्करावा लागू शकतो. फटका फसलाय, कॅच साठी प्रयत्न नाही आहेत क्षेत्ररक्षकाचे. एकच धाव मिळते, एका धाब्याने धावफलक पुढे. चला धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी आपला निर्णय कळवा प्लीज. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. साई शिरंबे संघ आपल्याला प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं आहे. तयार राहा. चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफ द क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकच बॉल, एकच धाव मिळते. चांगलं क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जास्त धाबांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या चेस करायची आहे. मोठे प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. संघर्ष करत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. म्हणून म्हणलं जातं आयुष्यात अशक्य असं काहीच नसतं. जे झालं त्याचा स्वीकार करा, जे आहे त्याचा स्वीकार करा, जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, ती म्हणजे तालुक या टीमला. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी थोडीशी खराब राहिली आहे. बॅटिंग करत असताना आता चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 60 धावांची गरज या मॅच मध्ये. फटका फसलाय, बॉल भरपूर उंच गेला. बॉल खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि पोहोचलेला पाहायला मिळतो. पण त्यानंतर पाहायला गेलं तर गोशंकित क्षेत्रामध्ये बॉल गेला. एकच धाव मिळते. एका धावेने जास्तीचा फरक पडणार नाही धावफलकावरती. षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागेल. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट बदलला. पहिला पाहिलं गेलं तर 8 आणि 12 षटकांचं क्रिकेट चालायचं. अलीकडच्या काळामध्ये 3 आणि 4 षटकांच्या क्रिकेटवरती जास्तीचा भर मुंबईमध्ये दिला जातो. याचं कारण म्हणजे काय? एकच दिवस मिळतो क्रिकेटमध्ये. यामध्ये आपल्याला दिलेली संपूर्ण स्पर्धा एका दिवसामध्ये कव्हर करायची असते. त्यामुळे कमी षटकांचं क्रिकेट आणि कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर महत्वपूर्ण विस्फोटक खेळ अनेक आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती अडवत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 7 धावा, सॉरी 6 धावा झालेल्या आहेत. थोडीशी आपण दुरुस्ती करत आहोत. 6 धावा धावफलकावरती.
पुन्हा एकदा फटका फसलाय. सर्जेराव वीर मामा बॉलच्या खाली. यस, कॅच पकडलेला आहे. फलंदाज बाद. पहिली विकेट. नवीन फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतोय. आता नवीन बॅटर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. चला, तालुक संघ आपला अतिरिक्त खेळाडू असेल तर प्लीज पाठवा. फलंदाजाची नावं आमच्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे. घर बसल्या आज 14 देशांमध्ये यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून क्रिकेटचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांना अचूक माहिती पोहोचवणं हे खरं तर यूट्यूब वाहिनी आणि आमचं काम आहे. त्यामुळं अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचू द्या प्लीज. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर लेफ्ट हँडेड बॅटर आपण स्ट्राईक रेटला पाहतो. एकच धाव मिळते. Y+1. षटक समाप्तीचा इशारा आपण त्यांच्या माध्यमातून. टोटल धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 9. जिंकण्यासाठी अजूनही विचार केला तर जवळपास 54 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती कोण पाहायला मिळेल? विशाल मोरे असेल की अजूनही युवा खेळाडूवरती विश्वास ठेवला जाईल? प्रज्ञेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल का? यस, पुन्हा एकदा प्रज्ञेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. वय वर्ष जवळपास 18-19 वर्षाचा हा खेळाडू भल्या भल्या गोलंदाजाला भल्या भल्या फलंदाजाला जकडून ठेवण्याचं काम, बेडे टाकण्याचं काम या गोलंदाजाने अनेक स्पर्धेमध्ये केलं. तो प्रज्ञेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजाची शैली पहा, जवळपास 30 वर्षाच्या गोलंदाजाला लाजवेल अशी शैली या खेळाडूशी पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये असलेलं करेक्ट परफेक्ट टप्प्यावरची गोलंदाजी सातत्याने करत असताना पाहायला मिळतो. अनुभव कमी आहे पण गोलंदाजीमध्ये जी ताकद आहे, गोलंदाजीमध्ये जी टाकपा टाकण्याची क्षमता आहे ती व्याख्यानाजोगी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल राईट आर्म विकेट. खरा बॉल. इथे पाहिलं गेलं तर लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न प्रज्ञेशच्या माध्यमातून केला गेला होता. Y+1 2 धावा धावफलकावरती अडवताना पाहायला मिळालेत. 2 धावे धावफलक पुढे. पुण्याचा चांगला बॉल. एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल का? येस, 2 धावा कंप्लीट. चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. चांगले क्वालिटी पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13 या आकड्यांवरती. पुन्हा एकदा फटका फसतोय. गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. मॅच अगदी दूरवरती चालली आहे. खरं तर तालुक संघाच्या बाजूने जर विचार केला तर सुशांत सातत्याने प्रयत्न करत असताना अपयश आपल्याला पदरी पाहायला मिळालंय. तुळसन संघाने विशाल मोरेने केलेली अप्रतिम बॅटिंग, निलेश यांच्या माध्यमातून केलेला अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा या मॅचच्या विजयाचा अगदी सूत्र ठरवणारा ठरलाय. पुन्हा एकदा पहा, चांगला बॉल. टप्पा योग्य होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे फेकी करण्याचा प्रयत्न होता. माहिती होतं बॅकअप नाही आहे. बॅकअप नसल्यामुळे पहा प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे. खेळावरती नियंत्रण चांगलं आहे. खेळावरचं नियंत्रण त्यांच्या माध्यमातून दाखवलंय. सर्जेराव वीर मामांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. एका धावेने धावफलक जरूर पुढे जाईल पण जास्तीचा फरक पडणार नाही. विजयाच्या निकालामध्ये ठरवणारा जास्तीचा काही मोठा बदल धावफलकावरती पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचेल विशाल तिथे बॉलवरती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसेल. फेकी चांगली आहे. बॅकअप पहा, हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. सर्जेराव वी मामा बॉलच्या पाठीमागे लगेच आले. त्यानंतर युवा खेळाडू बॉलच्या पाठीमागे गेला. म्हणून म्हणलं जातं आयुष्य सोबत बँक बॅलन्स बॅकअप खूप महत्त्वाचा आहे. बँकेमध्ये बॅलन्स नसेल तर खूप त्रास होतो. तसं क्रिकेटमध्ये सुद्धा जर क्रिकेटमध्ये बॅकअप नसेल जास्तीचा धाबा द्याव्या लागतात. स्टेप आउट केलाय. पदलालित्य दाखवलाय. बॉलला खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून लांबच लांब टेरेसवरती बॉलला पाठवलंय. 6 धाव्यांसाठी षटकार. सुशांत भिशे लढतोय मैदानाच्या आतमध्ये. लढता हारलो याची मला खंत नाही हे मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय सुशांत भिशे. 21 धावा.
पुण्याचा तोच प्रयत्न होता, बदल आले ते दाखवलं होतं. त्यानंतर एकच धाव नाहीये, 21 धावा धावफलकावरती आहेत. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. समीकरण राहिलंय 6 बॉल 42 धावांची गरज झालेल्या आहेत क्रिकेटमध्ये. 42 धावा प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 42 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती विशाल मोरे गोलंदाजी करेल. चांगला स्ट्रोक इथे पाहिलं गेलं समोरच्या दिशेने. प्रज्ञेश बॉल पर्यंत पोहोचेल. क्षेत्ररक्षण पहा, काय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फेकी पाहू शकाल. व्हॉट अ फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा पहा. लगेच बॉल वरती गेला, पोझिशन घेतली फिल्डिंगची. हे तर गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. प्रज्ञेशच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतो अगदी अग्रेसिव्ह क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, इथे कॅच उडाला. बॉल भरपूर उंच गेला. क्षेत्ररक्षण बॉलच्या खाली डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप होतोय. बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ गेलाय. पाहावं लागेल किती धावा मिळतील या बॉलवरती. एकच मिळेल की चौकार मिळेल. एकच धाव मिळताना जरूर पाहायला मिळते. सॉरी 2 धावा. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेने धावफलक पुढे. टोटल 24 धावा मॅच मध्ये आता राहिली फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी. तुळसन संघ भक्कम ठरलाय. तुळसन संघ वरच ठरलाय तालुक्या संघावरती. धावसंख्येचा विचार केला तर पुण्याचा चांगला बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पाहिलं गेलं तर आता इथे हार पत्करली असं म्हणावं लागेल. तारुक संघाने जास्तीचे प्रयत्न केले जात नाही आहेत. एका धावेने धावफलक पुढे. No +1. पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून 2 धावा धावफलकावरती अडवताना पाहायला मिळेल. पुण्याचा चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा आहेत. फिंगर रोल केले गेले होते बॉलवरती. इथे पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. टोटल 29 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. इथे आता पाहिलं गेलं तर 1 बॉल आणि फक्त 34 धावांची गरज. चांगला स्ट्रोक. क्रिकेटमध्ये भरपूर सारे बदल घडतात. एका बॉलमध्ये 9 धावा होत असताना सुद्धा आपण क्रिकेटमध्ये पाहतोय ISPL सारख्या स्पर्धेमध्ये 9वा मिळतोय. अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या मॅच नंतर आपण मुख्य व्यासपीठावरती आपण आलेल्या पाहुण्यांचा शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून करणार आहोत. गोटवडी गावचे विद्यमान लोकप्रिय सरपंच, युवकांच्या पाठीमागे ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय, समाज कार्यामध्ये अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व, लोकप्रिय सरपंच सन्माननीय अनिलजी जाधव साहेबांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय अक्षय डप्पे साहेब, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण आलेल्या पाहुण्यांचा अर्थातच लोकप्रिय सरपंच सन्माननीय अनिल जाधव साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत.